नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त छोले आणि भटुरे बनवलेले आहेत आणि इथं भटुरे बघू शकता तुम्ही छान टम्म फुगलेले आहेत, एकदम फुग्यासारखे, एकदम मऊ कापसासारखे बनवून तयार झालेले आहेत आणि आतून एकदम जाळीदार असे बनवून तयार झालेले आहेत. आणि मेन गोष्ट तर हे भटुऱ्याला जरासुद्धा तेलकट नाही झालेलं आहे. त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी काय करायचं, इथे मी 1 कप ना छोले रात्रभर भिजत ठेवले होते, ज्याला आपण काबुली चणेसुद्धा म्हणतो. रात्रभर ना आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. तर ते मी साईडला करते. तर एक पोटली तयार करायची आहे. पोटलीमध्ये ना मी 1 चमचा चहा पावडर घेतलेला आहे, दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, 4 काळी मिरी घेतलेल्या आहेत, 2 लवंग घेतलेले आहेत, 1 तमालपत्र घेतलेलं आहे. तर ह्याची पोटली तयार करायची. चहा पावडरमुळं ना छोलेला छान कलर येतो आणि जे गरम मसाला यूज केलेला आहे त्याच्यामुळे छान चव येते भाजीला. तर अशा पद्धतीने ही आपली पोटली बनवून तयार झालेली आहे. कुकरमध्ये छोले काढून घ्यायचे, त्यामध्ये ती पोटली ठेवायची. 1 चिमूटभर खायचा सोडा घ्यायचा. सोड्यामुळे ना छोले लवकर शिजतात आणि एकदम मऊ बनतात. आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि छोले पाण्यामध्ये बुडतील इथपर्यंत त्यामध्ये पाणी ॲड करायचे आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर इकडे शिट्ट्या होईपर्यंत ना मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे. मैदा छान चाळून घ्यायचा आपल्याला. तर इथं मैदा चाळून झालेला आहे. त्यामध्ये ना मी इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही बारीक किंवा जाड रवा कुठला पण घेऊ शकता, पण बारीक रवा घेतलेला अतिउत्तम होईल. तर इथे मी रवा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये ना मी इथे चवीनुसार मीठ ॲड करते. 1 चमचा पिठी साखर घेतलेला आहे, अर्धा टीस्पून खायचा सोडा घेतलेला आहे, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे, 1/4 कप मी इथे दही घेतलेलं आहे. तर हे सारं मिश्रण आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नॉर्मली आपण कसं करतो, पुरी किंवा चपाती करताना एकदम जरा दाटसर किंवा मिडियममध्ये, जास्त पातळ पण मळत नाही पीठ आणि जास्त घट्टसुद्धा मळत नाही, मिडियममध्ये मळतो. पण हे भटुऱ्यासाठी ना पीठ आपल्याला थोडंसं लूज मळायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं आहे, पण जरा थोडंसं लूज ठेवायचं. आपण नॉर्मली चपाती आणि पुरीसाठी करतो ना तसं नाही करायचं, त्याच्यापेक्षा थोडंसं लूज मळायचं आपल्याला हे पीठ. आणि अशा पद्धतीने मी इथं दाखवते तुम्हाला. तर एवढं आपल्याला लूज पीठ मळून घ्यायचं आहे. वरून 1 अर्धा चमचा तेल ॲड करायचं आहे आणि आपटून पीठ ना आपल्याला 2 ते 3 मिनटं आपटून छान मऊ करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, मी आपटून इथे मी मऊ करून घेते पीठ. आणि अशा पद्धतीने मऊ झालेला आहे. वरून थोडंसं तेल पुसून घ्यायचे आणि ओल्या सुती कपड्यांनी ना 10 मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला, पीठ छान भिजेपर्यंत. तर इथं भिजण्यासाठी पीठ ठेवायचं आपल्याला 10 मिनटं. तर ते मी साईडला करते आणि ग्रेव्हीची तयारी करूयात. तर ग्रेव्हीसाठी ना मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत, 4 टोमॅटो घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेलं आहे. तर इथे मी कांद्यावरची साल काढून घेतलेल्या कांद्याची आपल्याला ग्रेव्ही नाही करायची, फक्त टोमॅटोचीच ग्रेव्ही करून घ्यायची आहे. तर इथे मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीनं बारीक करून घेते. तर हवं तर तुम्ही हे मिक्सरमधनं सुद्धा बारीक करू शकता. तर अशा पद्धतीने हे बारीक करून झालेलं आहे. तर ते मी साईडला करते. टोमॅटोची जी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची म्हणजे प्युरी करायची, तर कच्चेच टमाटे आपल्याला कच्च्या टमाट्याचीच ग्रेव्ही तयार करून घ्यायची. तर अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या आकारामध्येच मी कट करून घेतलेले आहेत टोमॅटो जास्त यूज केल्यामुळे ना भाजी खूप छान म्हणजे चवदार बनते. तर इथे टोमॅटोची ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. तर कांद्याची ग्रेव्ही नाही करायची आपल्याला, फक्त कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. तर इथं कांदा चिरून झालेला आहे एकदम बारीक. तर इथे छोलेसुद्धा छान शिजलेले आहेत, एकदम मऊ असे बघू शकता तुम्ही. तर इथे गॅसवरती ना मी कढई ठेवलेलं आहे. तर हे पाणी वेगळं आणि छोले वेगळं करून घ्यायचं आहे आणि ते पाणी मी नंतर ना ग्रेव्हीमध्ये यूज करून घेणार आहे. तर गॅसवरती मी कढई ठेवलेलं आहे, त्यामध्ये ना मी इथे 3 ते 4 चमचे तेल ॲड करायचे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे, लालसर होईपर्यंत. कांदा परतून झालं की आपण जे हिरवी मिरची, अद्रक आणि लसणाचं जे पेस्ट केलं ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इथे मी मसाला ॲड करते. हळद घेतलेला आहे, जिरा पावडर घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे आणि छोलेचा तुम्ही कुठल्या पण कंपनीचा मसाला यूज करू शकता. तर तो छोले मसाला मी 2 चमचा घेतलेला आहे आणि छान व्यवस्थित मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाला की त्यामध्ये मी इथे टोमॅटोची प्युरी ॲड करायची आणि कच्चा आपण टोमॅटो यूज केल्यामुळे ना बरंच उशीर आपल्याला तेलामध्ये हे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतून घ्यायचे. तर अशा आणि इथे मी ना 2 चमचे जे छोले आहेत ना शिजलेले, ते मॅश करून घेतलेले आहेत. ते मॅश करून घेतलेले छोलेसुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. भाजीला ना एक छान घट्टसरपणा येतो. तर अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटं छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे छोले ॲड करते. आणि तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकता. तर जे आपण छोले शिजल्यानंतर जे शिल्लक पाणी राहिलं होतं ना तेवढंच पाणी मी इथे यूज केलेलं आहे. तुम्हाला जर जास्त पातळ ग्रेव्ही हवं असेल तर तुम्ही पाणी अजून जास्त ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने ते पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे.
आणि भाजीला एक छान उकळी येऊ द्यायची. तर इथे उकळी आलेले आहेत, तर ते मी साईडला करते आणि आपल्याला तडका द्यायचा आहे ह्याला. तर तडक्यासाठी ना मग एका पातेल्यामध्ये, छोट्याशा पातेल्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आहे. त्यामध्ये ना मी त्या अद्रकचे उभे चिरलेले अद्रक, उभी चिरलेली मिरची, थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट, हे सारं मिश्रण आपल्याला त्या छोल्याच्या भाजीवरती तडका द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे तडका बनवून तयार झालेला आहे. हे तडका आपल्याला भाजीवरती ओतून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मस्त अशी वरून एक हिरवीगार अशी आपली कोथिंबीर ॲड करूयात. तर अशा पद्धतीने आपली ही छोल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर हे मी साईडला करते आणि आपण भटुरी तयार करून घेऊयात. तर भटुरीसाठी ना पीठ भिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. थोडंसं तेल पुसून घ्यायचं आणि छान मऊ करून घ्यायचं आहे पीठ. आणि अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचं. लाटताना आपल्याला पीठ वगैरे लावायची काहीच गरज नाही, तेल लावून घेऊनच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही गोलाकार लाटून घ्यायचं आणि एकदम कडकडीत तेल गरम करायचं आहे. कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हे भटुरे छान तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपले हे भटुरे बनवून तयार झालेले आहेत तळण्यासाठी. तर इथे तेलामध्ये सोडून दिलेले आहे आणि एकदम अलगद हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे एका बाजूला. बघू शकता तुम्ही छान टम्म अशी आपली ही भटुरे फुगलेली आहे आणि छान गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. तर थंड झाल्यानंतर ना हे पूर्ण तेल दिसणारच नाही आपल्याला, एवढे छान आपले तेलकटच दिसणार नाहीत भटुरे. अशा पद्धतीने आपले हे भटुरे बनवून तयार झालेले आहेत. आणि दुसरा भटुरेसुद्धा मी तेलामध्ये सोडलेले आहेत, ते पण छान फुगलेले बघू शकता तुम्ही, टम्म फुग्यासारखं एकदम. तर अशा पद्धतीने आपले हे छोले आणि भटुरे बनवून तयार झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर भटुरे जरासुद्धा तेलकट नाही दिसत आहे. अशा पद्धतीने आपली ही छोलेची भाजी बनवून तयार झालेली आहे. मस्त छोलेची भाजी आणि गरमागरम आपले हे भटुरे छान टम्म फुगलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि तेलकट जरासुद्धा दिसत नाही आहेत भटुरे. तर अशा पद्धतीने भटुरे बनवून तयार झालेले आहेत. तर इथे मी तुम्हाला कट करून दाखवते आतून भटुरे. तर एकदम जाळीदार असे आपले हे भटुरे बनवून तयार झालेले आहेत एकदम. आणि एकदम मऊ कापसासारखे आणि एकदम छान टम्म असे फुगलेले आपले हे भटुरे बनवून तयार झालेले आहेत, गुबगुबीत असे. बघू शकता तुम्ही आतमध्ये एकदम जाळीदार असे आपले हे भटुरे बनवून तयार झालेले आहेत. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.